नमस्कार मंडळी. स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण बघूया की संतुलित खताचा वापर योग्य प्रकारे कशा प्रकारे केला जातो आणि जे संतुलित खतं असतात, या संतुलित खतं ज्यावेळेस आपण शेतामध्ये देत असतो त्यावेळेस याचे फायदे काय आहे, सोबतच याच्यामधून आपल्याला खर्चाची बचत कशी करता येते हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. आता ते जाणून घेण्याच्या आधी जे संतुलित खतं आहेत, एकूण आपल्याला 17 असे तत्व आहेत, जे की आपल्या जमिनीला म्हणजेच आपल्या पिकाला पोषक तत्वे आवश्यक असतात. हे जे 17 प्रकारचे आपण याला तत्व म्हणू, हे जे तत्व आहेत यापैकी काही असतात जे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पिकांना हवे असतात आणि काही जे असतात हे खूप थोड्या प्रमाणात आपल्याला पाहिजे असतात. आता यापैकी सर्वात आधी जर 3 आपण जर तत्व पाहिले, जसं CHO म्हणजेच काय, कार्बन झालं, हायड्रोजन झालं, ऑक्सिजन झालं. हे जे 3 तत्व आहेत, हे जे पीक आहे हे हवेतून आणि पाण्यामधून हे घेत असतात. हे आपल्याला देण्याची गरज नसते. परंतु नायट्रोजन झालं, फॉस्फरस झालं, पोटॅशियम झालं, या प्रकारचे जे खतं असतात, याची मात्रा आपल्याला झाडाला अधिकाधिक पाहिजे असते. सोबतच बोरॉन, झिंक, कॅल्शियम या प्रकारचे जे तत्व असतात, हे जे आहे आपल्याला हे सूक्ष्म प्रकारे यांना पाहिजे असतात. म्हणून आपण यांना सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा म्हणत असतो. मग आता प्रश्न येतो की कोणत्या जमिनीला कशा प्रकारे आपण आणि किती मात्रेमध्ये खत वगैरे द्यायला पाहिजे. तर आता काय असतंय, जे प्रयोगशाळा असतात, विविध प्रयोगशाळा असतात, जसं जिल्हा मृदा प्रयोगशाळा असते किंवा पीडीक्यूची आपल्या पीडीक्यू म्हणजेच युनिव्हर्सिटीची मृदा तपासणी प्रयोगशाळा असते. तसेच विविध जे तपासणी प्रयोगशाळा असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या, हे काय करतात की पर्टिक्युलर भागासाठी कोणकोणते प्रकारचे खतं त्या जमिनीमध्ये आहे याचा एक आपल्याला रेशो दिला जात असतो. आणि हे रेशो कसा असतो, एक स्टँडर्डाइज टेंटेटिव्ह रेशो असतो. म्हणजे सामान्यतः त्या भागामध्ये या प्रकारची खताची अवेलेबिलिटी आहे आणि या प्रकारची अवेलेबिलिटी नाही आहे, या प्रकारे असते. परंतु नेमकी आपल्या जमिनीमध्ये, आपल्या शेतामध्ये, पर्टिक्युलर शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणते प्रकारचे खत अवेलेबल आहे, कोणते प्रकारचे खत अवेलेबल नाहीये, हे कशा प्रकारे ठरवायचं. मग यासाठी सगळ्यात मुख्य एक हे येतो, चाचणी येते, त्याला म्हणतात आपण सॉइल टेस्टिंग म्हणजेच काय, मृदा तपासणी. आता मृदा तपासणीच्या आधी आपण हे पण समजून घेऊ, जे आपलं जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन आहे. आता आपण ऑर्गॅनिक कार्बन जे आहे हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जमिनीमध्ये वाढू शकतो. मग ते कशा प्रकारे वाढू शकतो, तर आपण हिरवळीचे खत आहे, कंपोस्टिंग आहे, याचा वापर जर आपण दरवर्षी जर केला तर आपल्या जमिनीतलं जे ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज आहे ते आपल्याला वाढत जाणार आहे. आपण आता सॉइल टेस्टिंग बद्दल बोललो होतो. मग सॉइल टेस्टिंगनं काय आपल्याला प्रूव्ह होते. सपोज करा आपण आपल्या शेतामध्ये कापूस पेरत असू. जर कापूस पेरत असेल तर कापसाला 120 किलो नत्र हेक्टरी, 60 किलो पोटॅश आणि 60 किलो फॉस्फरस पाहिजे असते. म्हणजेच काय, याचा फॉर्म्युला काय ठरलेला आहे कापसासाठी, 120 60 60. या रेशोमध्ये जर आपण कापसाला जर खताची मात्रा देत असू तर त्या प्रकारे काय होणार आहे, त्यांची खताची पूर्तता त्या कापसासाठी होणार आहे. मग आता आपल्या जमिनीमध्ये 120 60 60च द्यायला पाहिजे का कापसासाठी, तर नाही. ते डिपेंड करते तुमच्या सॉइल टेस्टिंगवर. कारण की तुमच्या जमिनीमध्ये म्हणजे तुमच्या शेतामध्ये आपल्या किती नायट्रोजन अवेलेबल आहे, किती फॉस्फरस अवेलेबल आहे, किती पोटॅश अवेलेबल आहे, सोबतच आपले जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते किती आणि कशा प्रकारे कोण्या मात्रेमध्ये अवेलेबल आहे याच्यावर डिपेंड करते. या रेशोमध्ये जे आपण 120 60 60 सांगितला होता याच्यामध्ये मग चेंज येणार. जर आपल्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण 130 असेल त्यावेळेस आपल्याला नत्र आपल्या जमिनीमध्ये द्यायची गरज राहणार नाही. परंतु जर आपल्या जमिनीमध्ये नत्राची कमतरता खूप कमी आहे तर त्यावेळेस आपल्याला कुठेतरी डोस जे आहे ते वाढवा लागणार आहे, कमी करायला लागणार आहे. मग हे सर्व गोष्टी जे आपण करत आहोत हे कशावर करणार आहोत, हे करणार आहोत आपण सॉइल टेस्टिंग म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड जे आहे याच्या याच्या जे आपल्याला आपल्याला हे येणार आहे प्रायोगिक तत्वावर जे गुण येणार आहे, गुण म्हणून आपण सॉइल टेस्टिंग रिपोर्ट मध्ये जे मात्रा येणार आहे या मात्रेवर डिपेंड करून आपण खताची मात्रा टाकू शकतो. आता हे केल्यानं होणार काय, जेवढं आपल्या जमिनीला आपल्या पिकाला गरज आहे तेवढंच खत आपण शेतात देणार आहोत. म्हणजेच काय, तिथं आपली खतांची कुठेतरी बचत होणार आहे आणि आपल्या उत्पादकतेवर सुद्धा फरक पडणार आहे. कारण की जर एखाद्या पिकाला बोरॉनचीच आवश्यकता असेल आणि आपण जर तिथं बोरॉन देत असेल तर ऑब्विसली तिथं काय होणार आहे की आपल्या उत्पादकता वाढणार आहे. परंतु तिथं आपण बोरॉन न देता जर झिंक देत आहोत तर त्याची काहीही फरक पडणार नाही. फक्त आणि फक्त आपल्या खर्चामध्ये काय होणार आहे, तिथं वाढ होणार आहे. त्यामुळे सॉइल टेस्टिंग करणे प्रत्येक शेतकऱ्याला एक आवश्यक गोष्ट आता बनलेली आहे. आणि सॉइल टेस्टिंग सुद्धा आता वेळोवेळी शासन सुद्धा करत आलेलं आहे. आपल्या कृषी विभाग सुद्धा वेळोवेळी सॉइल टेस्टिंग करत आलेला आहे. जर आपल्याला कोणाला सुद्धा सॉइल टेस्टिंग करायची असेल तर आपल्या जवळच्या कृषी विभागाला संपर्क साधा. ते सुद्धा तुम्हाला या वेळोवेळी कशा प्रकारे सॉइल टेस्टिंग करायची याचे मार्गदर्शन ते देणार आहे.
आता आपण पुढे बोलूया की कशा प्रकारे आपल्याला सॉइल टेस्टिंग झाल्यानंतर याचे फायदे काय होणार आहे. जसं आपण पाहिलं की उत्पादकतेत वाढ होणार आहे, खर्चामध्ये कमतरता येणार आहे, सोबतच जे आपली जमिनीमधील सूक्ष्मजीव मरत आहे किंवा सूक्ष्मजीवाची पर्सेंटेज आता कमी कमी होत आलेली आहे, ते वाढण्यास सुद्धा आपल्याला मदत होणार आहे. सोबतच ऑर्गॅनिक कार्बनचं पर्सेंटेज वाढणार आहे आणि आपण जे विनाकारण खतं कोणत्याही स्टेजला कोणतेही खतं देतो याच्यामध्ये सुद्धा बचत होणार आहे. जसं की नायट्रोजनचं जे खत आहे हे आपण तोडून द्यायला पाहिजे, म्हणजेच काय स्प्लिट डोज मध्ये आले पाहिजे. का स्प्लिट डोज मध्ये आले पाहिजे? कारण की नायट्रोजन काय होते बाष्पीभवनाद्वारे उडून जातो, जमिनीत जास्त पाणी साचलं पाण्याद्वारे सुद्धा वाहून जातो, तर यामुळे काय होते की खताचा अपव्यय जास्त होतो. इतर खतं जे आहे फॉस्फरस झालं पोटॅशियम झालं याची अवेलेबिलिटी खूप दिवसानंतर झाडाला अवेलेबल होतात, त्यामुळे पेरणीसोबत हे खत द्यायला पाहिजे. हे सुद्धा मात्र आपल्याला सॉइल टेस्टिंगच्या रिपोर्टमध्ये भेटणार आहे. सोबतच आपल्याला कोणकोणती पिकं आपल्या जमिनीमध्ये लावता येणार आहे याची सुद्धा माहिती आपल्याला सॉइल टेस्टिंगच्या रिपोर्टद्वारे आपल्याला वेळोवेळी मिळणार आहे. तर मंडळी, या प्रकारे सर्व गोष्टी आपल्याला सॉइल टेस्टिंगमुळे भेटणार आहे आणि संतुलित खतांचा वापर जर आपण चांगल्या प्रकारे या प्रकारे जर केला तर चांगल्यात चांगले शेतकऱ्यांना फार्मर्सना मदत होणार आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढेच. आणखीन आपल्याला असे कोणत्या टॉपिकवर जर व्हिडिओ बनवायचा असेल, आपल्याला जर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा संतुलित खत म्हणजे काय आणि संतुलित खताचा वापर करून काय काय फायदे होतात याची माहिती मिळेल. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.